श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले व्हिडिओ खूपच रेग्युलर आलेले नाहीत, त्यामुळे मला खरंच माफ करा। खूप काही घरातील कामांमुळे मला होत नाहीयेत व्हिडिओ करणे। इच्छा खूप आहे, खूप विविध माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे, पण थोडंसं इकडं तिकडं होत आहे, समजून घ्या। मार्च महिन्यापासून मात्र 2 व्हिडिओ दररोज न चुकता येतील, भले ते 3-3, 5-5 मिनिटाचे असू दे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। होळी येत आहे, 2 मार्च रोजी होळी आहे। 2 किंवा 3, आता इथं मी तारीख हे करते, नाही तर पुन्हा ते सगळे कमेंट येतात की ते 2 नाही 3, 2 नाही 3 असं होतं। इथंच कॅलेंडर आहे, पण व्हिडिओ करता करता उठण्यापेक्षा फक्त 2 का 3 यामध्ये कन्फ्युजन झालं। तर होळीचे उपाय मी आज घेऊन आलेले आहे। होळीला बघा वशीकरण उपाय केले जातात। आता वशीकरण या शब्दाचा अर्थ कोणीही वाईट घेऊ नये। वशीकरण ह्याचा अर्थ आपल्या स्वतःच्या व्यक्तींना, म्हणजे पती असेल, पत्नी असेल, किंवा बहीण असेल, भाऊ असेल, घरातील लोक जी आपल्याशी बोलत नाहीत, जे आपल्याशी वाईट वागतात, पण आपलं नातं खूप आधी सुंदर होतं, मात्र आता काही कारणाने बिघडलेले आहे, तर अशा सगळ्या माझ्या ताईदादांसाठी हा व्हिडिओ आहे। वशीकरण हे 2 प्रकारचे असते, एक अघोरी आणि एक सात्विक। तर आपण सात्विकच टिप्स सांगणार आहोत। आणि अघोरी कुठल्याही विद्या काम करत नाहीत, आणि केल्या तरी त्या तात्पुरत्या असतात, कारण कोणालाही हानी पोहोचवून कोणाचे चांगले होत नाही। दुसरी टीप, हे उपाय म्हणजे स्वामी उपाय नाही, तर हे उपाय ज्योतिषशास्त्रीय, लाल किताब, न्यूमरोलॉजी यातले उपाय आहेत। त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आणि या उपायांचा कुठलाही हे लावू नये। तर वशीकरण ज्या विषयावर आपण बोलत होतो, तर आपल्याला सात्विक गोष्टी करायच्या आहेत। लक्षात घ्या, होळी हा असा दिवस आहे, तुम्हाला मी 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की साधारण 23 ते 3 या दिवसापर्यंत आपल्याला खूप जास्त जपायचं आहे। कारण अघोरी विद्या, काळ्या विद्या, तंत्र मंत्र जे मानत नाहीत त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ नाहीये, स्किप करा, बाकीचे व्हिडिओ बघा। पण आपल्या चॅनेलद्वारे चांगली माहिती पोहोचवण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो। तसं तर मीही हे मानते की जिथे स्वामी तिथं कसलीच भीती नाही, पण तरीही बघा काही घरामध्ये सेवा सगळं फिकं पडतं। कारण जे लोक वाईट मार्गाने चालतात किंवा जे दुसऱ्याचं वाईट करतात, त्यांना काही वेळेस ना कुठल्याच गोष्टींचा इलाज चालत नाही। आणि अशासाठीच होळीचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही असाल, म्हणजे अडकलेले असाल, किंवा जर तुमचं नातं प्रचंड जास्त बिघडलेलं असेल, कोणतं नातं हे सांगते, ज्या नात्यांमध्ये तुम्हाला दोघांना सुधारणा हवी आहे, असं नाही की तुमच्यामध्ये खूप क्लेश आहे, तुम्हाला तोंड सुद्धा एकमेकाचं बघायचं नाहीये, अशा वेळेस नाही, तुमची इच्छा आहे पण तुमच्या कुठल्या तरी घरातल्या व्यक्तींमुळे तुम्ही लांब झाला आहात किंवा गैरसमजांमुळे लांब झाला आहात, अशा सगळ्यांसाठी। त्याच पद्धतीने ज्यांना आपण म्हणतो ना शेअर मार्केटमध्ये यश येत नाही, शत्रू त्रास देतात, खूप जास्त तुम्हाला व्याजानं पैसा घेतलाय त्याचा त्रास होतो, अशा सगळ्या विषयांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर तो व्यवस्थित तुम्हाला बघायचा आहे। सगळ्यात आधी जर तुम्हाला पती पत्नीसाठी हा उपाय करायचा असेल, तर एक तुमचा फोटो आणि एक पत्नीचा फोटो, म्हणजे पती आणि पत्नी दोघांचा फोटो एकमेकाला पासपोर्ट साईजचा एकमेकाला चिकटवायचा। कसा चिकटवायचा? इकडं पतीचं तोंड, इकडं पत्नीचं तोंड, मागे प्लेन बाजू, इकडे आणि इकडे प्लेन बाजू। तर हे असं आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते जोडायचं आहे। आणि मधाच्या एका बाटलीत बुडवून ठेवायचं आहे। त्याच्यासोबत आपल्याला आपल्या डोक्यावरचा, आता पती पत्नीसाठी करत असेल तर पतीचा, पत्नी पतीसाठी करत असेल तर पत्नीचा, असा एक केस डोक्यावरचा, कंगव्यात आलेला पण चालेल, पण शक्यतो डोक्यावरचा या भागातला केस आपल्याला हवा आहे। तो त्या फोटोमध्ये मधामध्ये गुंडाळून त्या फोटो सोबत तुम्हाला मागे पुढे कुठे तो मध्येच ठेवला पाहिजे असं नाही,
तो ठेवायचा आहे. कधीपासून? होळीच्या आधी जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तेव्हापासून, किंवा होळीच्या दिवशी जरी केलात तरीही चालेल. कारण आज हा व्हिडिओ माझा तुम्ही आज बघू शकता, उद्या बघू शकता, परवा बघू शकता, अजून बरेच दिवस आहेत. पण ज्या दिवशी व्हिडिओ बघाल, अगदी होळी दिवशी सकाळी जरी बघितलात तरी तुम्ही हा उपाय करा. कारण पुढच्या वर्षीपर्यंत मग हा उपाय पुन्हा करता येणार नाहीये. हे तुम्ही मधाच्या, म्हणजे आता मधाची तुम्हाला सांगते, छोटीशी काचेची बॉटल असते बघा, डाबरची, त्यामध्ये हे घालून झाकण लावायचं डबीचं मधासहित. खूप प्रश्न येतात, ताई मध ठेवायचा का रिकामी घ्यायची? मी मधाच्या बाटलीत सांगते, म्हणजे मधानं भरलेली छोटी बॉटल तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये ते जे फोटो आहेत ते आधी चिकटवायचे, डाव्या हातात घ्यायचे, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये एक सात्विकता अंगात आणायची आहे आणि पॉझिटिव्हिटी अंगात आणायची आहे की माझा पती आणि मी एकत्र संसार करत आहोत, खूप सुखी आहोत, खूप प्रेमानं राहत आहोत. आम्हाला कोणाची जी नजर लागली होती किंवा कोणी जे आमच्यात गैरसमज केले होते ते दूर होत आहेत आणि आम्ही आता खूप एकत्र राहत आहोत. आणि आमच्यातले मधले जे कोणी होते, म्हणजे कोण असतील तुमच्यात भांडणं किंवा मतभेद लावणारे, त्यांचं आता काहीच काम चालणार नाहीये, असं म्हणून मधाच्या बाटलीत घालून ती बाटली तुम्ही कपाटात वगैरे लपवून कुठेही ठेवू शकता. मुंग्या लागणार नाही याची काळजी घ्या. ती काळजी घेण्यासाठी वाटीत पाणी घेऊन त्यात बाटली ठेवली तरीही चालेल. ज्या दिवशीपासून व्हिडिओ बघताय त्या दिवशीपासून रोज एकदा त्या बाटलीला टच करायचा आणि त्यानंतर तुमची इच्छा बोलायची. होळी दिवशी करत असाल तर होळी संध्याकाळी प्रज्वलित होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा म्हणजे 2-3 वेळा तुम्ही या बाटलीला टच करून बोलू शकता. का आधी व्हिडिओ करते त्याचं कारण पण तसं आहे की आधीपासून केलेला उपाय जास्त पॉवरफुल ठरेल. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी बॉटल आहे ती होळी दिवशी संध्याकाळी उघडायची आहे. त्यातले जे फोटो आहेत ते काढायचे आहेत, एखाद्या कागदात घालायचे आहेत, वहीच्या वगैरे किंवा पेपरच्या कागदामध्ये घालायचे आहेत आणि तुम्हाला त्याला काळा दोरा बांधायचा आहे. कॉटनचा जो काळा दोरा असतो तो त्याला बांधायचा आहे. आणि संध्याकाळी जेव्हा आपण होळीला पाणी वगैरे घालतो, होळीला पाणी असेल, पुरणपोळी असेल, ते जेव्हा आपण घालतो त्यानंतर हे दोन्ही फोटो होळीमध्ये टाकायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ते फोटो जाळून कसं काय चांगलं होईल? निश्चित होईल, कारण आपण निगेटिव्हिटी मारण्यासाठी, मतभेद तुमच्यामध्ये केलेल्यांसाठी हा उपाय करत आहोत. त्यामुळे हे जे आहे ना ते फोटो तुम्ही त्यात टाकून द्या. तुमच्या दोघांमधले मतभेद सगळे मिटून मधाचा आहे गोडवा तुमच्या नात्यामध्ये निश्चितच गोडवा येईल, याची अगदी खात्री हमी देते मी तुम्हाला. तुम्ही करून बघा. डिवोर्स केस पर्यंत आलेल्या गोष्टी सुद्धा या उपायामुळे बदलतात, याची मी तुम्हाला खात्री देते. एक म्हणजे म्हणतात ना, लाखात एखादी व्यक्ती म्हणेल हा उपाय तुम्ही का नाही करत, तर मी त्याचं तुम्हाला हे आधीच सांगितलं. जर तोंडच समोरच्याचं बघायची इच्छा नसेल, मला इच्छा नाहीये, तर मी हा उपाय करणार नाही, हे लक्षात ठेवा. पण हा उपाय काम करतो म्हणजे करतो. 100% नाही, 1001% करतो. तुम्ही करून बघा. अगदी तुम्ही वेगळे राहत नसाल, एकत्र राहत असाल तरी तुमच्यात पटत नाही, तुम्हाला पती मान देत नाही, तुमचा अपमान करतो, तुमचं मत ऐकत नाही, सगळं घरातल्या लोकांचं ऐकतो, तुम्हाला किंमत देत नाही, हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. आता मला असं वाटत नाही की या उपायात मी काही सांगितलं नाहीये. हा वेळ सांगते. वेळ तुम्ही आज जर केलं तर संध्याकाळी करा, म्हणजे 7 नंतरच संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. उद्या केलं, परवा केलं तरी देवासमोर वगैरे बसायचं नाहीये. त्यामुळे बेडरूम मध्ये तुमचं तुम्ही गपचूप सुद्धा करू शकता, कोणालाही न दाखवता करू शकता. अडचण असेल तरी करू शकता. फक्त होळीच्या इथे जाताना तुमची अडचण नकोय. बाकी आत्ता तुमची अडचण जरी चालू असेल, सोयरसुतक जरी असेल तरी तुम्ही करू शकता. फक्त पती पत्नीनं आणि तुमच्यात प्रेम असेल अशा नात्यांनी हे करायचं आहे. बाकी कोणाला हिसकावून घ्यायचंय, कोणाला कोणाचा संसार मोडायचाय किंवा कुणाचं वाईट करायचंय, अशा लोकांसाठी हा उपाय नाही. त्यांच्यावर काहीही काम हा उपाय करणार नाही. हे मी इथं तुम्हाला अगदी नोट करते, म्हणजे क्लिअर करते. व्हिडिओतून कुठल्याही आपल्याला निगेटिव्हिटी पसरवायची नसते, कोणाचं वाईट करायचं नसतं. हा माझा अगदी 100% एक चांगला हेतू असतो, म्हणून मी एवढ्या वेळा सांगते. त्यामुळे उपाय सगळ्यांनी करा. पौर्णिमेला ज्यांना ज्यांना कुंचन सेवा हवी आहे,
आजच्या आज बुकिंग करा. कुंचन ज्यांना हवंय, पौर्णिमेला या कुंचन सेवेचं खूप महत्व आहे या पौर्णिमेपासून करण्याचं, आणि त्यामुळं अगदी तुम्हाला इतकं सुंदर सिद्ध करून मी कुंचन देते की सगळ्यांना छान रिझल्ट येतात. त्यामुळे तुम्ही कुंचन सुद्धा बुकिंग करा. श्री स्वामी समर्थ.